भारतीय संस्कृतीमध्ये पूजनाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या देवीचे पूजन करत असतो आणि अध्यात्मातून विज्ञानाची कास धरत ऋषीमुनींनी दिलेल्या सखोल ज्ञानाचा आपल्या जीवनाचा उत्कर्ष करण्यासाठी आपला जीवनाचा उत्कर्ष करण्यासाठी लाभ घेत असतो. पूर्वजांचे स्मरण केल्यानंतर जगतजननीची आराधना करायची. त्यानंतर दसरा आणि दिवाळीमध्ये वर्षभराचे नसले दुःख विसरून आनंदात न्हायचे असा आपल्या संस्कृतीचा रिवाज आहे. आपण कुठल्या ना कुठल्या देवतेची आराधना करत असतो, तिची आरती म्हणत असतो, तिचे भक्ती पूजन अर्चन करत असतो. पूजन अर्चनाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व प्राप्त झाले आहे. ते शास्त्रोक्त पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आरती प्रत्येकजण आपापल्या इष्टदेवतेची आरती करत असतो, परंतु त्या आरतीचा खरा भावार्थ समजून घेण्याची गरज आहे. कारण सकल वेद, पुराण, कला, शास्त्र हे या आरतीमध्ये सामावलेले असते. आता आपण दुर्गट भारी ही जी आरती, देवीची आरती म्हणतो, त्या आरतीचा मतितार्थ समजून घेणार आहोत. कारण जर आपल्याला त्या आरतीचा मतितार्थ माहीत असेल तर ती आरती म्हणण्यात एक वेगळाच आनंद, एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. या आरतीमध्ये आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवलेली आहे. आपल्या आवडत्या देवतांची पूजा अर्चा केल्यावर देवाशी एकरूप झालेल्या स्थितीत आपण आर्ततेने तिला किंवा त्याला साद घालत असतो, विनवणी करत असतो. त्यालाच आपण आरती असे म्हणतो. आपण रोज किमान 2 आरत्या तरी म्हणतच असतो. मंगलदायक एक गणपतीची आरती व दुसरी आपल्या इष्टदेवतेची किंवा ज्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा देवतेची आरती आपण म्हणत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपण काय म्हणतो हे समजणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळं या आरत्या आपण अगदी लहानपणापासून ऐकत व म्हणत आलेलो आहोत. काही लोकांच्या तर आरत्या अगदी तोंडपाठ आहेत, पण आपण या फक्त तोंडाने म्हणतो. त्यातला भाव किंवा अर्थ समजून घेतला पाहिजे, तरच आपल्या आरती म्हणण्याला किंवा ऐकण्याला किंवा त्या पाठ करण्याला काहीतरी महत्त्व प्राप्त होते आणि मनामध्ये एक वेगळाच आनंदाचा भाव उत्पन्न होतो. त्यामुळे त्या शब्दातले माधुर्यसुद्धा आणि आश्वासक वचने लक्षात येण्यास मदत होते. भावार्थ माहीत असेल तर आरतीची महती वेगळीच असणार हे सांगायलाच नको. उदाहरणार्थ, आपण दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही आरती अभ्यासात्मक दृष्टीने वाचली तर धर्माचे ज्ञान प्राप्त होऊन जगण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. दुर्ग म्हणजे काय? तर दुर्ग म्हणजे किल्ला. परंतु दुर्ग म्हणजे कल्याण किंवा रक्षण करणारा किंवा करणारी असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. संतांनी येथे शरीराला दुर्ग असे म्हटलेले आहे. दुसऱ्या अर्थाने दुर्गे म्हणजे दुःख दूर करणारी असेही होते. कारण आपण देवाला याचना किंवा अर्चना किंवा प्रार्थना किंवा आराधना जी करतो ती आपल्यातील दुःखे, जीवनातील दुःखे कमी व्हावीत यासाठी. त्यामुळे येथे दुर्गे याचा अर्थ दुःख करणारी, आपले दुःख दूर करणारी असाच अभिप्रेत आहे. तुझ्याशिवाय या संसारात आम्ही अनेक संकटांनी व्यापलो आहोत. भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक असे त्रिविध त्राप आम्हाला त्रास देत आहेत. तसेच अनेक विघ्ने आहेत. ही विघ्ने आदिशक्ती, आदिमाते, तू आणि फक्त
तूच दूर करू शकते असे आम्ही देवीला या आरतीद्वारे विनवित असतो. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. नाथ म्हणजे सर्वस्व. पूर्वी बायका नवऱ्यालाही नाथच म्हणायच्या. त्याचप्रमाणे सर्वसाधारण विचार केला तर पालन पोषण करणारा म्हणजे नाथ. ज्याचे पालकत्व घेणारे कुणी नाही त्या मुलांना अनाथ आपण म्हणतो. पण आध्यात्मिकदृष्ट्या आपण विचार करतो तेव्हा आपल्या सगळ्यांचे पालन पोषण करणारा, आपणास पंचमहाभूतांचे तत्त्व प्रदान करणारा, आपल्या कल्याणाची जबाबदारी स्वीकारणारा तो एकमेव नाथ म्हणजेच परमेश्वर. म्हणूनच अशा परमशक्तीला आपण विनवणी करत असतो, अर्चना करत असतो, तिचे गुणगान करत असतो. तिची कृपा प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. म्हणूनच अशा आम्हा सगळ्या अनाथांची नाथ असणारी ती अनाथनाथे अंबे असे संस्कृतमध्ये मातेला अंबा असे म्हणतात. अंबा म्हणजेच जगदंबा. त्या जगदंबेला आपण विणवीत असतो. त्या जगदंबेला आतून, मनापासून, अगदी अंतर्मनातून साद घालीत असतो. करुणा म्हणजे कृपा, करुणा म्हणजे प्रेम, करुणा विस्तारी. हे जगदंबा, तुझ्याशिवाय अनाथ आहोत आम्ही असे आम्ही देवीला सांगत असतो. संकटांनी आम्ही ग्रस्त झालेलो आहोत, त्यामुळे तुझे प्रेम, तुझी कृपादृष्टी आम्हाला हवी आहे. जी कृपा आजवर तू दिलेली आहे ती तशीच ठेव, त्यात वाढ होऊ दे असे आम्ही वारंवार देवीला आमच्या आरतीद्वारे विनवीत असतो. वारी वारी जन्म मरणाते वारी, हरी पडलो आता संकट निवारी असे आपण त्या आरतीमध्ये म्हणत असतो. म्हणजेच काय तर आपणास 84 लक्ष योनी फिरून मग मानवाचा जन्म मिळतो. याची कृतज्ञता व्यक्त करताच आपण त्या ईश्वराला न आठवता आम्ही बाकी सगळ्या लोभ, मोह, माया या गोष्टींच्या मागे लागत असतो आणि पापाचे भागीदार होऊन ते भोगण्यासाठी परत जन्म घेत राहतो. अशा या जन्ममरणाच्या वाऱ्या आम्ही करत असतो. पण आता जगदंबे, आम्ही तुझ्या चरणाशी आलो आहोत. आम्हाला या जीवनाचे महत्त्व कशात आहे हे समजलेले आहे. त्यामुळे आता हे जन्ममरणाचे भोगांचे संकट तू हरण कर. हे माते, ह्या षड ऋपूंनी बरबटलेल्या वाऱ्या, या एरझाऱ्या, हे संकट तू आता संपव अशी आम्ही त्या आदिशक्ती आदिमायेला, जगदंबेला विनवणी करीत असतो आणि तिचे गुणगान करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यानंतर आम्ही म्हणतो, जय देवी जय देवी, जय महिषासुरमर्दिनी. जय महिषासुरमर्दिनी. महिषासुराचा वध करणाऱ्या जगदंबे, सगळ्या देवांनाही तारून नेणाऱ्या संजीवनी स्वरूप मातेचा जय जयकार असो. महिषासुराचा वध करून देवींना परत स्वर्गप्राप्ती करून देऊन देवीने त्यांना संजीवनीच दिली आहे. तू हे असाध्य कार्यही सहज करू शकतेस, तर आमचेही संकट एकदाचे संपून टाक अशी विनवणी आम्ही देवीला या आरतीद्वारे करीत असतो. त्रिभुवनी पाहता तुझं ऐसी नाही. म्हणजेच काय तर आकाश, पाताळ व स्वर्ग या त्रिभुवनात तुझ्या सम प्रेमळ, कृपामयी, शक्तिशाली, तारणहार अशी कोणीही आई नाही. आई, तू एकमेवा द्वितीय आहेस. तूच आदिशक्ती आहेस. तूच गायत्री आहेस. तूच आदी माया पार्वती आहेस. तूच दुर्गा आहेस. तुझी अनंत रूपे त्रिभुवन संतुलन करणारी आहे. इथे एकेश्वरवादाची, अद्वैतवादाची पूर्तता होत असते. मग आमच्या लक्षात येते, स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश्वर नेमके कोणाची आराधना करत असतात. तर भगवद्गीतेत सांगितलेले आहे त्याप्रमाणे एकत्वाचा भाव ठेवणारा,
मला सर्व प्राण्यात स्थित जाणून माझी आराधना करणारा तोच मला समजू शकतो आणि मी त्याच्या ऐवजी आहे. पुढे असे म्हटलेले आहे, आरतीमध्ये असे म्हटलेले आहे की चारी श्रमले परंतु न बोलवे काही. इथे ही आरती एक नवीन वळण आपल्याला देत असते. चारी श्रमले म्हणजेच या आदिमाया आदिशक्ती चे वर्णन करण्यास चारी वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद, या वेदांनाही तुझे वर्णन करण्याचे अतोनात प्रयास पडले. त्यांची सुद्धा तुझे वर्णन करता करता दमछाक झाली. भरपूर परिश्रम केले, पण तरीही तुझा महिमा ते पूर्णपणे वर्णू शकले नाहीत. ते अखेर जमले, कारण तू शब्दांच्या भावनेच्या पलीकडे आहेस. साही विवादाकरता पडलो प्रवाही. इथे 6 वेदांगाचा उल्लेख आहे. व्याकरण म्हणजे भाषेचे शास्त्र, ज्योतिष म्हणजे ग्रहगती जाणण्याचे शास्त्र, निरुक्त म्हणजे वेदांचा शब्दकोश, कल्प म्हणजे व्रतवैकल्याचे शास्त्र, आणि छंद म्हणजे काव्यवृत्तीचे शास्त्र, आणि शिक्षा हे अध्ययनाचे शास्त्र. या 6 वेदांगांनाही आपापल्या परीने सगळे प्रयास केले, पण तेही नदीतल्या पाण्याप्रमाणे प्रवाही झाले. तुझी शक्ती पूर्णपणे ते वर्णन करू शकले नाही. ते असमर्थ ठरले, तुला समजू शकले नाही. तसे 6 दर्शनशास्त्रे म्हणजेच वैशेयक, न्याय, सांख्य, योग, न्याय, पूर्वमीमांसक, उत्तरमीमांसक या शास्त्रांनीही तुला समजून वर्णन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेही कमी पडले. अशी ही अवर्णनीय, अद्भुत, त्रिभुवनात भुवनसुंदरी अशी माझी आई जगदंबा माता आहे. हे माते, ते तू भक्तालागी पावसी लवलाही. म्हणजेच काय, तर अशी 4 वेदांना, 6 वेदांगांना म्हणजेच 14 विद्यांनाही तू समजणे शक्य नाही, अशी तू आहेस. तरीही तू भक्तांना मात्र लगेच पावणारी आहेस. त्यांच्या हाकेला लगेच ओ देणारी आहेस. त्यांचे दुःख दूर करणारी आहेस. त्यांचे कल्याण करणारी आहेस. म्हणूनच प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. हिचे मुख कसे आहे, तर सदैव प्रसन्न वदन आहे. निजदास म्हणजे तिचा भक्त, जो नेहमी प्रसन्न असतो, तिच्या सानिध्यात सुख मानणारा असतो, भौतिक सुखाला कसपटा समान मानणारा असतो. अशा भक्तांसाठी नेहमीच प्रसन्न वदन असणारी, प्रसन्न होऊन त्याला वरदान देणारी अशी ही जगदंबा माता आहे. क्लेशापासून सोडवी भावभाषा. याचा अर्थ, अशा या जगतजननीकडे एकच मागणे आहे की या जन्मात अनेक त्रास, संकटे आहेत, त्यातून आई तू आम्हास सोडव. हा भवपाश आहे. मिथ्या खोटेपणा आणि वरवरची सुंदरता हेच सत्य दिसणारे मृगजळ आहे, आणि अशा या जाळामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला तू या जाळ्यातून सोडव आणि योग्य तो मार्ग दाखव. बेगडी भवपाश तू तोडून टाक. हे एकदाच संपले की मला तुझा खरा भक्त निजदास होण्याची संधी प्राप्त होईल. तोडी भवपाशा म्हणत या आरतीची अर्थता उच्च कोटीवर पोहोचलेली आहे. आता फक्त तुझ्या सहवासातच आनंद आहे, आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटांना तू परतवून लाव. हा भाव इथे उत्तुंग परिसीमेला गेलेला जाणवतो. अशी जगदंबेच्या पद म्हणजे चरण, पंकज म्हणजे कमळ, आणि लेश म्हणजे कण. त्याप्रमाणे ते आईच्या चरणाला लागलेल्या धुळीप्रमाणे भक्त एकरूप होतात, तल्लीन होऊन जातात. अशी ही अतिशय सुंदर अप्रतिम आरती आहे. परंतु त्याचा अर्थ आपण जाणून घेतला तर आपल्या मनाला नक्कीच आनंद येईल. मन आनंदाने उचंबळून जाईल.
आणि आरती म्हणताना देवीचा कृपाप्रसाद लाभल्याशिवाय राहणार नाही. 9 दिवसात देवीच्या चरणी लीन होऊन माणसातला माणूस जागवून खरे जीवन जगेल, त्याला देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी आज तुम्हाला सांगतो आहे. यामध्ये शंका घ्यायला जागाच नाही. तर देवीची मनोभावे सेवा करा, तिची मनोभावे आर्ततेने पूजा अर्चा आरती करा आणि तिच्या चरणी साऱ्या जगताचे दुःख दूर करण्याची विनवणी करा. तरच आपल्या जगण्याला माणूसपणाला अर्थ प्राप्त होईल व आपल्यालाही आरतीचा खरा अर्थ स्पष्ट होईल. अरे